एप्रिल 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं उजगाव आणि गांधीनगर येथील मालमत्ता कोल्हापूर महापालिकेच्या मालकीच्या असल्याचा निकाल दिल्यानंतर गांधीनगर आणि तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामाविरोधात महापालिकेनं कारवाईची मोहीम हाती घेतली। संबंधित मालधारकांना सुनावणीच्या 20 दिवस आधी नोटिसा बजावण्यात आल्या। त्यानंतर काहींनी न्यायालयात धाव घेतली, तरी महानगरपालिकेनं कायदेशीर प्रक्रियेनुसार आज प्रत्यक्ष निष्कासन कारवाई सुरू केली। महापालिकेच्या हद्दीतील एकूण 204 व्यावसायिक मालमत्तांपैकी 13 मालमत्ता सध्या महापालिकेच्या अखत्यारीत येतात, त्यांच्यावर कारवाई करण्यात येते। या मोहिमेसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त 3 स्वतंत्र पथकं तैनात करण्यात आली। प्रत्येक पथकात एक सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच जेसीबी आणि पोकलेन यंत्राची व्यवस्था करण्यात आली। संपूर्ण अतिक्रमण हटवणं आवश्यक असल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं। शहरातील नागरिकांनी कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवाना घ्यावा, परवानगीशिवाय बांधकाम करू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं। 25 जून नंतर होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर गांधीनगर आणि तावडे हॉटेल परिसरातील उर्वरित मालमत्तांबाबत पुढील कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। नमस्कार। गांधीनगरच्या 204 मिळकत धारकांना 21 जून ही शेवटची तारीख आपण त्यांना जेव्हा त्यांची सुनावणी घेऊन दिली होती ऑर्डर, तर काल संध्याकाळी आम्ही आपला जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या मागे, ब्रिजच्या पुढे ब्लू लाईन मध्ये असे साधारणतः 13 कमर्शियल प्रॉपर्टीजचं आज निष्कासन केलेलं आहे। ज्यांनी कोर्टामध्ये, ज्यांना कोर्टामधून स्टे नव्हता किंवा कोर्टामधून रिलीव्ह नव्हता, आणि बाकीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्याबद्दल 25 जूनला माननीय उच्च न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेणार आहे। आणि आपल्याला माहिती असेल की मागच्या निर्णयामध्ये माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की 25 जूनला निर्णय हा आमचा अंतिम राहील। तरी कोल्हापूर शहरवासियांना माझं एवढंच आवाहन आहे की कृपया कायद्याचं पालन करा। कोणीही कायद्याच्या पलीकडे नाही आहे। कुठलीही बिल्डिंग परमिशन, घराची परमिशन, जे काही बांधायचं असेल कायद्याच्या चौकटीत आमच्या नगररचना विभागाला रिसर परवानगी करा। ही माझी जबाबदारी आहे की आम्ही परवानगी लवकरात लवकर नियमात कशी आपल्याला देऊ शकतो। परंतु जर नियमाच्या बाहेर आणि विना कन्स्ट्रक्शन झोन, नो कन्स्ट्रक्शन झोन मध्ये जर आपण काम केलं तर त्या ठिकाणी महापालिका म्हणून आम्हाला कायदेशीर कार्यवाही करावी लागेल। आज सुमारे 3 पथक कार्यरत होते। त्याच्यामध्ये एक पोकलेन, 3 जेसीबी आणि जवळपास 5 ते 6 डंपर्स होते, कटर मशीन होते। जवळपास 400 ते 500 लोकांचा आमचा स्टाफ होता, इन्क्लुडिंग पोलीस डिपार्टमेंट, फायर ब्रिगेड, आमचे सर्व कर्मचारी। आणि हा सर्व सकाळी आम्ही 7 वाजेपासून कारवाई सुरू केली। त्याचं काल पूर्ण संध्याकाळपर्यंत नियोजन झालं होतं रविवारच्या दिवशी। तर परत माझ्या नागरिकांना एवढंच आव्हान आहे की महानगरपालिका प्रशासन ह्यापुढे सुद्धा अशीच कठोर कारवाई करत राहील। आम्हाला कारवाई करायच्या आत जर आपण आपले जे काही बांधकाम केलेले प्रस्ताव असतील रेग्युलराइज करण्यासाठी जर पाठवलेत आणि तशी जर तुम्ही अर्ज महानगरपालिकेला दिले तर भविष्यामध्ये महानगरपालिका त्याच्यावरती नियमानुसार कारवाई करेल। परंतु ज्या प्रॉपर्टी, जे कन्स्ट्रक्शन्स विना परवानगी, नो कन्स्ट्रक्शन झोन मध्ये, ग्रीन झोन मध्ये झालेले आहेत, त्या ठिकाणी महानगरपालिका पूर्ण शहरात अशीच कारवाई पूर्ण वर्षभर चालू ठेवेल। धन्यवाद। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।